जीव गेला तरी चालेल, परंतु किंक्रातीला या 5 पैकी एक उपाय स्त्री पुरुषांनी नक्की करा. किंक्रातीच्या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करा, ज्यामुळे आपल्या आयुष्यात मोठ्यात मोठ्या अडचणी, समस्या, बाधा नक्कीच दूर होतील. काही बाधा झाली असेल तर ती काहीही असो, कितीही मोठी असो, आणि त्यामुळे जर तुमची प्रगती होत नसेल, प्रत्येक कामात अपयश, अडचण येत असतील, तर घरात सतत आजारपण येत असतील, तब्येत सुधारत नसेल, तब्येत साथ देत नसेल, तर हा एक छोटासा उपाय आहे. तर तो किंक्रातीच्या दिवशी केल्यास भगवान शिवशंकर यांच्या कृपेने, महादेवांच्या कृपेने या सर्व समस्या नक्कीच दूर होतात. आपल्या जवळपास कोणतेही महादेवाचे मंदिर चालू नसेल तरी सुद्धा एक मंदिर तुमच्या जवळपास नक्की असेल की ज्या ठिकाणी दरवाजे बंद नाहीत, अशा मंदिरात तुम्हाला जायचं आहे. पण ज्यांना शक्य नसेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये जो देवघर आहे तर त्या शिवलिंग असेल त्यामध्ये तरीही चालेल. केवळ वाटीभर तांदूळ घ्या, अखंड तांदूळ, तांब्यावर पाणी घ्या आणि थोडंसं जल या शिवलिंगावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत शिवलिंगाचा जप करत अर्पण करा. महादेवाला सर्वाधिक प्रिय असणारा अभिषेक म्हणजे जलाभिषेक होय. जल अर्पण केल्याने महादेव लवकरात लवकर प्रसन्न होतात. जलाभिषेक करताना शुद्ध पवित्र भाव ठेवा, मन विचलित करू नका. तसेच पूर्ण श्रद्धा असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पुरुषांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र चालू ठेवत जल अर्पण करा. भोलेनाथवर जल अर्पण केल्याने देखील प्रसन्न होतात. तरीही शक्य असल्यास सफेद फुले, बेल, भस्म अशी विधिवत मनोभावे पूजा करा. यानंतर तांदूळ जे आपण घेऊन गेलेलो होतो, हे तांदूळ हे जल अर्पण करताना शिवलिंगाजवळ किंवा महादेवाच्या चरणी नक्की ठेवा. आता महादेवाला मनोभावे हात जोडून प्रार्थना करा, नतमस्तक व्हा आणि आपली समस्या बोलून दाखवा आणि या समस्येतून सुटका करण्यासाठी प्रार्थना करा आणि नंतर आपल्या घरी ते तांदूळ घेऊन या. घरी आल्यानंतर देवघरातून ती वाटी उचला व ती वाटी आपल्याला बाहेर घेऊन यायची आहे. हा उपाय तुम्ही रात्री 10 नंतर ते 11, 11:30 वाजेपर्यंत, 12च्या आधी सकाळी 10 नंतर ते तांदूळ घ्या आणि तुम्ही तुमच्या घरात जिथून प्रवेश करता त्या ठिकाणी हे तांदूळ आपण ठेवायचे आहेत. तुमच्या घराला जर गेट असेल तर त्या गेटच्या बाहेर तांदूळ ठेवायचे आहेत. 7 ते 8 कापराच्या वड्या तांदळावर ठेवायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे तुमच्या दरवाजाबाहेर किंवा गेटच्या बाहेर. त्या कापरासोबत थोडे तांदूळ देखील जाळून जातील. ती वस्तू प्रज्वलित केल्यानंतर ताबडतोब आपण आतमध्ये निघून यायचं आहे. हे करताना कुठेही आग लागणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घ्यावी आणि आपण आपल्या घरात या स्वच्छ हातपाय तोंड धुवा. मग जाऊन देवासमोर नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करा की आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ देत. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ एका कोणत्याही झाडाखाली पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी, कावळ्याला त्या ठिकाणी टाकून द्या आणि घरी परत या. घरी परत येऊन ती वाटी स्वच्छ धुवून घ्या. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देवाकडे प्रार्थना करा की किंक्रातीला केलेला हा छोटासा उपाय जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या महादेवाच्या भोलेनाथ यांच्या कृपेने नक्की दूर होतील. किंक्रात अशुभ असल्याने या गोष्टी टाळा. किंक्रातीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही याचा पुढे आपण पाहूया. किंक्रातीचा दिवस हा एका अर्थी अशुभ असल्यामुळे या दिवशी काही गोष्टी प्रकर्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात सध्याच्या दिवसांमध्ये त्या कितपत पाळता आणि टाळता येतील यावर न बोललेलंच बरं. पण तरीही ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या मंडळीकडून मात्र याबाबतची काळजी घेतली जाते. शुभ कार्यासाठी सहसा दिवस निवडू नये. या दिवशी असणाऱ्या शुभ कार्यामध्ये प्रचंड अडथळे येतात. गावाखेड्याच्या ठिकाणी या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये. भोगीच्या दिवसाची शिळी भाकरी जी असते तर ती भाकरी किंक्राती दिवशी खाल्ल्याने लाभकारी असते. घरातून केर काढण्यासाठी महिलांनी वेणी-फणी करावी. मोकळ्या केसांनी हे काम करू नये. आजच्या दिवशी घरात कटकट करू नये का सर्वांशी मधुर वाणीत बोला. किंक्रातीच्या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाचा नैवेद्य दाखवावा. सूर्य मकर राशीत प्रवेश केला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. मकर संक्रांतीच्या या मंगल दिनी अनेकांनीच आत्मेष्ठांना या खास दिवसांच्या शुभेच्छा दिल्या. कुटुंबियासमवेत गोडाधोडाच्या बेताने हा दिवस साजरा केला. आता हेच आनंदाचे दिवस थेट रथसप्तमीपर्यंत पाहायला मिळतील. घरोघरी महिला वर्गाकडून हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. या साऱ्यांमध्ये एका दिवसाला विसरून चालणार नाही, तो म्हणजे किंक्रात.
मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही म्हणाल, संक्रांतीची यमक जुळणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? असे म्हणतात की संक्रांती देवीकडून मकर संक्रांतीच्या दिवशी बरोबर दुसऱ्याच दिवशी किंक्रासूर नावाचा राक्षसाचा वध केला. देवीने या सुराच्या तावडीतून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात नावाने ओळखला जातो. करिदिन असाही याचा आणखी एक नाव आहे. या दिवशी कोणती शुभकार्य केले जात नाहीत, पण या दिवशी हळदी कुंकू मात्र आयोजित केलं जातं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.